अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते. माझ्या भाषणाचा विषय आहे शेतकऱ्याची झालेली अवस्था. असं म्हणतात की बिल्डिंगचा पाया मजबूत असला की बिल्डिंग सुद्धा मजबूत असते. मग आपला भारत देश हा बिल्डिंग समजा. व भारत बिल्डिंगचा पाया कोण आहे? तर जवान व किसान म्हणजेच सैनिक व शेतकरी. त्यापैकी मी तुम्हाला शेतकऱ्याची झालेली अवस्था सांगणार आहे. तुम्ही कलेक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा, कोणतीही नोकरी करा, परंतु तुम्हाला पोट भरण्यासाठी गरज असते अन्नाची आणि त्यांना फुकटच मिळत नाही. त्यासाठी मला शेतकरी बाप थंडीत रखरखच्या उन्हात चिखल पाण्यात कष्ट करतो तेव्हा कोठे भाकर मिळते. अरे संसार संसार, अरे संसार संसार, जसा तवा चुलावर आधी हात आले चटके तेव्हा मिळते भाकर. अशा कवी श्रीबाईनाबाई चौधरी यांच्या प्रमाणे शेतकऱ्यांचे जीवन असते. शेतकऱ्याचे जीवन फारच कष्टाचे व खचत असते. ज्याला दुपारचे जेवण माहीत नाही असा शेतकरी असतो. जर कधी आपल्या भारत देशात जवान व किसान नसते तर हा भारत देश टिकलाच नसता. शेतकरी टिकाल तो तुम्ही टिकाल, शेतकऱ्याचा नाश करा तो तुमचा नाश निश्चितच आहे. मागे शेतकऱ्याची अवस्था काय झाली होती माहीतच आहे. कंसार आली लष्कर आई, कंसार आली लष्कर आई, कापसार आली बोंड आहे. मग कशी कधी सांगा साजरी शेतकरी दिवाळी? 2019 दिवाळी शेतकऱ्यासमोर जणू डोंगरच होती. शेतकऱ्याचा कोणत्याही मालाला सध्या भाव नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी करू नका, पण शेतकऱ्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा हक्क त्याला द्या. जेव्हा शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढतात तेव्हा सगळे आंदोलन करतात. आता मोबाईलच्या रिचार्जचे भाव वाढले तेव्हा कोणी आंदोलन केले सांगा? कुणीच नाही. घंट्यासारखे जातात व रिचार्ज मारून येतात. अशी शेतकऱ्याच्या बाबतीत करा. कसं आपला भारत देश भरभराटीला येतो बघा. आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी माझ्या शेतकरी बापांना कळकळून सांगते, दिवस बदलतील, परंतु आपल्या गोड गोडच पिल्ल्यांना 10 जन्म सोबत राहणाऱ्या शपथ देणाऱ्या पत्नीला, जन्मदाता आई वडिलांना कधी सोडून जाऊ नका. की पिल्ल्याच्या डोक्यावरील मायेचा आधार काढून घेऊ नका. शेतकरी आईला सुद्धा हे विनंती आहे. हे लाख मुलाचे शरीर कोठे मिळत नाही. हे प्लीज असेच वायबा जाऊ देऊ नका. व तुम्हा सर्वांना सांगते की शेतकऱ्याचा मालाचा भाव ठरवण्याचा हक्क त्याला द्या. कारण भारताचा पाया जगला तर भारत हा कधीच कचणार नाही. पाय मजबूत करा एवढीच आशा बाळगते. लहान कोणती मोठा घात झाला असेल तर माफी मागते. काही चुकले असेल तर माफ करा. एवढ्यावरून मी माझ्या भाषणात पूर्ण विराम